शिंदखेडा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 च्या प्रस्तावित रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री धुळे, जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता पंकज भामरे यांनी स्वीकारले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे भगवा चौक ते पाटण चौफुली दरम्यान महामार्ग विकासासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र या रुंदीकरणामुळे अनेक व्यापारी व व्यावसायिक प्रतिष्ठाने बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित व्यापाऱ्यांना 15 मीटर अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असून काही ठिकाणी कारवाईही सुरू झाली आहे. अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने मालकीच्या जमिनीवर असल्याचा दावा केला आहे. शिंदखेडा हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या बाजारपेठेवर अवलंबून आहे. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाऐवजी उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय शासनाने विचारात घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, प्रा. चंद्रकांत डागा, प्रकाश चौधरी, भूषण पवार, मनोज गुरव, शोभाताई पाटील, महेंद्र गिरासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शिंदखेडा शहराचे लक्ष लागले आहे. प्रमोद